नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्तात्रय गावडे, कृषी बिंदू सीड्स प्रतिनिधी. आज आपण वाटापूरमध्ये नगरी वस्ती या भागामध्ये आलेलो आहोत. तर आपल्यासोबत जे आपले शेतकरी मित्र आहेत. बरं तर दादा नमस्कार. नमस्कार. तर आपली ओळख सांगा. मी वाटापूर येथील गोवर्धन आश्रम नगरी, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. बरं, आपल्या मागचा जो आपल्याला कांद्याचा प्लॉट दिसतोय, तर हे बियाणं आपण आणलं कुठून? सूरज कंपनीचं बियाणं आहे, सूरज सीडचं. म्हणजे सूरजचं कृषी बिंदू सीडचं आहे. सूरज वाण आहे हा. बरोबर. सूरज वाणचं 3 किलो बी टाकलेलं होतं. लागवड किती झाली 3 किलोमध्ये? साधारणतः 1.5 एकराच्या आसपास झालं. 1.5 एकराच्या आसपास म्हणजे लागवड. कमीत कमी 1.25 ते 1.5 एकराच्या आसपास झालं. बरोबर. तर सूरजबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. चांगला वाण वाटला आणि त्याची जी उगवण क्षमता चांगली वाटली, लागवड चांगल्या प्रमाणात झाली. बरोबर. म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, उगवण क्षमता चांगली झाली तरच त्याचं आपल्याला लागवडीला बेनिफिट मिळतो, जास्त क्षेत्र लागवडीखाली येतं. माझ्या अनुभवानुसार 3 किलो बियाणामध्ये मी कमीत कमी 1.25 एकर ते 1.5 एकराच्या आसपास अशी माझी लागवड केली. लागवड झाली. हं. आणि त्याचं उत्पन्न म्हणण्यापेक्षा जर्मिनेशन चांगलं झाल्यामुळे लागवडीचं क्षेत्र निश्चितच तेवढ्या 3 किलो बियाणामध्ये वाढलं. आता आपण कांद्याचा कलर बघू शकतोय आणि कांद्याचा पंजा पण बघू शकतोय. असा कांद्याचा कलर आहे, हा पूर्णपणे कांद्याचा पंजा आहे. सध्या पाण्यावर आलेला आहे तो, म्हणजे चालू आहे पाणी त्याला. बरोबर. चांगली परिस्थिती त्याची आणि फास्ट आहे चांगला हा, म्हणजे त्याची वाढ बीड जमत होती आणि उत्पन्नाला बी चांगलं वाटतं. डँगळा वगैरे निघाला वाटतं कुठं काही? नाही, डेंगळ्याचं काही नाही, अजून दिसतच नाही, नाहीच जवळजवळ. बरोबर. आणि रोगाला बी फारसं काय एवढं काय बळी पडत बळी पडत नाही. आतापर्यंत एकच स्प्रे झाला. काही अजून दिलेलं नाही. बरोबर. तो बी साधाच मारला होता, काय फार असं म्हणजे लई स्ट्रॉंग औषध वगैरे काही नाही दिलं, साधीच फवारणी, एकच स्प्रे झाला आणि खताचा एकच डोस झाला. लागवडीच्या वेळेला काही खत टाकलंच नव्हतं. तसं लागवडीलाच खत पाहिजे, पण लागवडीला खत नाही टाकण्यात गेलं. आंबवणीला खत दिलं दुसऱ्या पाण्याला समजा, आणि आता तिसऱ्या पाण्याला एकदा टाकलं. तर आम्हाला आपला बियाणं ज्यावेळेस तुम्ही आणलं समजा, तर त्यावेळेचा अनुभव सांगा थोडा. बियाण्याचा आता मुलांनी बरेचसे प्लॉट पाहिले आमच्या, 2-4 ठिकाणी गेला होता तो, आणि त्याच्यातून त्यांनी ह्याच कंपनीचं कृषी बिंदूचं सूरजचं सिलेक्शन केलं, कारण त्याचं शेतीबद्दल चांगला अनुभव आहे, शेतीबद्दल त्याचं ज्ञान चांगलं आहे. थोडंसं आता नवीन पिढी असल्यामुळे आधुनिकतेकडे त्याचा जास्त जोर आहे. आता तो सध्या इस्रायलमध्ये. तुमचा मुलगा इस्रायलमध्ये आहे, तर त्यांनी आपल्या कंपनीच्या कांद्याच्या समजा बियाणं बघितलं किंवा मग आपलं रोप बघितलं, तर त्यांनी आपल्याला सांगितलं का आपल्याला कांदा हाच करायचा आहे. 1-2 ठिकाणी त्यांनी पाहिलं ते प्लॉट वगैरे. बरोबर. रोपवाटिका बिटिका सगळं त्यांनी काही अगोदरचं बियाणाचं बी त्यांनी थोडं पाहिलं.